सोलापूरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते दिवसेंदिवस जाणवताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच सोलापुरातील शेतकरी हा हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत ते आपली बाग जी आहे ती आता तोडून या ठिकाणी काढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावामध्ये आणि या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते आपली केळीची बाग जी आहे ती पूर्णतः उपटून काढताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं हे झाड जे आहे ते आता या ठिकाणी आपल्या कोयत्याने त्यावरती वार करून हे झाड जे आहे ते जमीनदोस्त करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पाण्याअभावी दुर्दैवाने त्यांना ही शेती जी आहे ती या ठिकाणी नष्ट करावी लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे, पाणी नाही आहे, त्यामुळेच अशी ही अवस्था जी आहे भयान अवस्था आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल दादा, खरं तर तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे ह्या पिकांना जगवलेलं आहे, वाढवलेलं आहे आणि आता आपण तुमच्याच हाताने हे तोडताय, काय काय परिस्थिती काय आली? सुरुवातीला शेताची मशागत करून रोप लागण केलं। हे देशी केळी आहे, 1 एकर आहे, 1078 रोपं बसलेत आणि याला साधारण 60,000 रुपये खर्च आला आहे आणि याच्यावर बँकेचं लोन 1 लाख रुपये काढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व असे शेतकरी आमच्या पूर्ण एरियामध्ये असे झालेले आहेत। कोणाची बागा जळाले, कोणाची ऊसं जळाले, पाण्याअभावी विहिरी आटले, बोर आटले। अशामुळं आता परिस्थिती नाईलाज आहे, काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही। आता दुसऱ्या पावसाची वाट बघत बसावं लागतं आहे। पुढं रान स्वच्छ करून खर्च करून ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्यानंतर मग पाऊस पडल्यानंतर काय पेरता येईल का बघावं लागेल। पण एक शासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की अशी शेतकऱ्यांची परिस्थिती भयान झालेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आज बँकेचं लोन जात नाही आणि केलेलं खर्च पण निघत नाही, येणारं उत्पन्न हे सगळं बुडत झालेलं आहे। तर अशा दुष्काळ परिस्थितीमध्ये आज मोठमोठ्या उद्योगपतींचं आम्ही निवडणुकीच्या पिरियडमध्ये ऐकलो की 25-25 लोकांचं मोठ्या उद्योगपतींचं 16 लाख रुपये 16 लाख करोड रुपये हे शासनाने मोदी सरकारने सूट केले असं आम्हाला ऐकायला बघायला मिळालं। परंतु शेतकऱ्याकडं ग्रामीण आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख करोडपेक्षा जास्त नाही भारताचं शेतकऱ्यातल्या त्यानं। हे शेतकऱ्यांनी याच्यावर थोडं गांभीर्य घ्यावं, कारण का आम्हाला घामच गळावं लागतं, कष्टच करावं लागतं आणि प्रत्येक वेळेला पैसे आणणार कुठून, किती सावकारी करणार? आता सावकारी उद्या कसं देणार हा परिस्थिती समोर असल्यामुळे सावकारी द्यायला तयार नाही, मग बँकेचं भरणं तर चुकत नाही। बँकेत पत राखावं म्हणलं तर आता आमच्याकडे पैसे नाहीत भरायला, अशी कंडिशन आहे। आता तुम्ही उभ्या पिकाला आम्ही विळा लावून कापून टाकवलेलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे। तर शासनाला आमची एकच विनंती आहे की बाबा किमान आमचे चालू जे सातबारे आहेत ते तेवढी जरी कोरे केलं तरी आम्हाला तेवढंच आधार मिळणार आहे। मामा काय सांगाल, खरं तर हाताने तुम्ही कापताय, शेती तुमची तोडून काढताय, हे कसं ह्याला वाढवलं होतं, किती वर्षापूर्वी वाढवलं आणि काय परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आहे? मला काय आता परिस्थिती तुम्ही किती खर्च केला याला, काय केलं? खर्च 60,000, मग लोन 1.5 लाख, मग ते सगळं काढून आम्ही भरूनच केळी रोपण लावला, पाऊस केला, पाणी गेलं, काय नाही। आता काय करताय तुम्ही? रोप काय करून टाकायचंच याला, तोडून टाकताय तुम्ही, विळा लावताय त्याला? विळा लावून काढून टाकायचं, मग काय तर पुढचं व्यवस्थित करायचं, पेरायचं पाऊस आल्यावर। काय नाही याला सोडून कसं हे करायचं, लेकराप्रमाणे जपलंय ह्याला तुम्ही, वाढवलंय, एवढं पाणी दिलंय, पण आता रोपानं लावून सगळं केलं, आलेलं घास सगळं वाळून गेलं, काय करायचं आता? नाही झालं, पाणी बी गेलं बोरचं, हिरील नाही पाणी, ऊस गेलं, कार ते सगळं लुटून मारलं, खरं झालं, काय करायचं? ऊस पण रोटर मारून टाकलं? 2 एकर ऊस होतं, ते मोडलं सगळं, लुटरच मारलं काल, मग काय करायचं? सगळं गेलं, पाणी नाही, काय नाही। सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता काय सांग, काय सूट करायचं नाही काय आमचं? आपण पाहतोय हे पिकं आहेत केळीची आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने हे खरं तर उभी पिकं आहेत, हिरवीगार पिकं आहेत, मात्र पाण्याअभावी यावरती आता विळा चालवण्याची वेळ जी आहे ती शेतकऱ्यावर आलेली आहे। जवळपास 1 एकर ही केळीची बाग आहे ती आता तोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। जवळपास 1078 झाडं जी आहेत ती या ठिकाणी या बागेमध्ये आहेत, मात्र आता ती जमीनदोस्त होताना आपण आपल्या डोळ्याने पाहायला ही सगळी दुरावस्था जी आहे शेतकऱ्याची ती पाहायला मिळते, कारण पाण्याअभावी ही बाग जी आहे ती आता तोडून टाकताना शेतकरी पाहायला मिळत आहेत।
त्या आजोबा सांगतायत की शेजारीच 2 एकर ऊस होता, तो देखील त्यांनी रोटर लावून या ठिकाणी पूर्णतः जमीनदोस्त केल्याचं चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि भीषण अवस्था जी आहे ती आता या ठिकाणी ह्या पाण्याअभावी जाणवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, दक्षिण सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.